सेंट्रॉइडचा प्रॉब्लेम आहे. अँड आय सेक्शन हॅज द फॉलोइंग डायमेन्शन इन MM. आय सेक्शनची डायमेन्शन दिले. पहिलं काय दिले, बॉटम फ्लेंज. पहिल्यांदा मोठी फ्लेंज कोणती आहे बघायचं. फ्लेंज म्हणजे काय, हॉरिझॉन्टल असते त्याला फ्लेंज म्हणायचं आणि व्हर्टिकल असते त्याला वेब म्हणायचं. आय सेक्शन आहे आपला म्हणजे आय सारखा दिसणार आहे. फक्त आता आयला बघा, फ्लेंज किती असतात आयला, आय सेक्शनला. आय कसा असतोय आपला, असा असतोय. हॉरिझॉन्टल असतात त्याला काय म्हणायचं, फ्लेंज. म्हणजे दोन फ्लेंज असतात आणि एक वेब असते आय सेक्शनला. तर त्याची डायमेन्शन आपल्याला दिले तिथे. आता काय म्हणले, बॉटम फ्लेंजचे डायमेन्शन किती दिले, 300 × 100. आणि टॉप फ्लेंजचे किती दिले, 150 × 50. म्हणजे मोठी फ्लेंज कोणती आहे इथं, बॉटम फ्लेंज. ती पहिल्यांदा काढून घ्यायची, बॉटमची फ्लेंज. बॉटमची फ्लेंज जास्त डायमेन्शन आहे त्यामुळे ती पहिल्यांदा काढतो मी. तर त्याचं डायमेन्शन किती दिलंय, 300/100. म्हणजे त्याची लेंथ 300 असणार आहे फ्लेंजची आणि थिकनेस 100 असणार, 100 mm. ओके, आता पुढे काय म्हणले, टॉप फ्लेंज किती दिली, 150 × 50. पण वेब पहिल्यांदा काढूया आपण. वेब किती दिले, 300 × 50. वेब म्हणजे व्हर्टिकल, तर ती बरोबर सेंटरला काढायची. आता सेंटरला लाईन काढतोय आणि सेंटरला वेब काढूया. आणि वेबचे डायमेन्शन किती आहे, 300, हाईट 300 आणि थिकनेस 50. थिकनेस 50 mm. आणि पुढे काय म्हणले, टॉप फ्लेंज 150 × 50. ती पण काय करायची, सेंटरच्या हाफ इकडं आणि हाफ पलीकडे. आता ती काय इकडं, इथनं इकडे बघितलं तर किती येते, 150 येतं. इथनं इकडे 150 राहणार आहे. पण आपली टॉप फ्लेंज आहे ती 150/50 आहे. 150 म्हणजे इथनं इकडे 75 आणि इथनं इकडे 75 mm असणार आहे. म्हणजे बरोबर इथं काढूया, दोन इकडं सेम 75. याची लेंथ किती असणार, 150 mm आणि थिकनेस किती असणार आहे, दिली आपल्याला 50 mm. झाली, डायग्राम काढून झाली. आता किती बेसिक फिगर तयार झाल्या, 3 बेसिक फिगर आहेत. हा एक रेक्टँगल, हा एक आणि हा एक. ह्याच्यावरनं कळतंय आपल्याला एक्स बार किती असणार आहे ते कळतंय आधीच. तरी पण आपण काढून बघूया फॉर्म्युला यूज करून. एक्स बार बरोबर सेंटर मधनं जाणार आहे. इकडं हाफ डायग्राम आहे, पलीकडे हाफ डायग्राम. पण अशी सांगू शकत नाही आपण खाली किती आणि वर किती हाफ, ते हाफ आपण करू शकत नाही. त्यामुळं फॉर्म्युला यूज करून आपल्याला सेंट्रॉइड काढायचा. आता पुढची स्टेप काय, सेक्शनला नंबर द्यायचे. हा सेक्शन 1, हा सेक्शन 2 आणि हा सेक्शन 3. पुढे काय, एक बॉटमला ऍक्सिस काढायचा, हॉरिझॉन्टल ऍक्सिस, आणि एक बरोबर लेफ्ट साइडला ऍक्सिस काढायचा, इकडे ऍक्सिस. 2 ऍक्सिस काढून घेतले. आता सेंट्रॉइड दाखवायचे. सगळे सेंट्रॉइड या लाईनवर असणार आहेत आणि सेंटरला, प्रत्येक रेक्टँगलच्या सेंटरला. ह्या रेक्टँगलचा सेंट्रॉइड कुठं असणार, त्याच्या सेंटरला G1. परत दुसऱ्या सेक्शनचा सेंट्रॉइड त्याच्या सेंटरला G2. तिसऱ्या सेक्शनचा सेंट्रॉइड त्याच्या सेंटरला G3. 3 सेंट्रॉइड झाले. आता आपल्याला काढायचे काय, एक्स बार. एक्स बार इज इक्वल टू, फॉर्म्युला काय असतोय, A1x1 प्लस A2x2 प्लस A3x3 डिवायडेड बाय A1 प्लस A2 प्लस A3. आणि वाय बारचा फॉर्म्युला काय, A1y1 प्लस A2y2 प्लस A3y3 डिवायडेड बाय A1 प्लस A2 प्लस A3. हे 2 फॉर्म्युले यूज करायचे, एक्स बार वाय बार. लागतंय काय आपल्याला, x1 x2 x3, y1 y2 y3 आणि A1 A2 A3. यांना 9 व्हॅल्यू काढून घ्यायच्या आहेत. पहिल्यांदा x1 इज इक्वल टू x2 इज इक्वल टू x3 इज इक्वल टू y1 y2 y3 A1 A2 आणि A3. 9 व्हॅल्यू काढायचे. आता x1 किती येणार, x म्हणजे काय, हॉरिझॉन्टल डिस्टन्स G1 G2 G3 या व्हर्टिकल ऍक्सिस पासून. मग इथून G1 चा डिस्टन्स किती आहे, टोटल 300 आहे, त्याच्या हाफ 150 आहे. x2 पण किती असणार आहे, इथून G2 चा डिस्टन्स किती असणार, 50च्या हाफ नाही म्हणायचं, 25. ते कुठं नाही, इथनं इथपर्यंत आहे. आपल्याला या ऍक्सिस पासून G2 चा डिस्टन्स पाहिजे. ते पण किती असणार, सेमच ना, 150 mm. आणि या ऍक्सिस पासून G3 चा डिस्टन्स
ते म्हणजे याच्या हाफ नाही म्हणायचं, 150च्या हाफ. तसं नाही, इथून पाहिजे आपल्याला. इथून म्हणजे तेच सेम 150 mm. आणि x1, x2, x3 तिन्ही व्हॅल्यू जर सेम असतील तर एक्स बार पण काय असणार आहे, 150 mm असणार आहे सेम. आता वायच्या व्हॅल्यू घेऊया. y1, y2, y3 म्हणजे काय, बॉटम पासून G1, G2 आणि G3 चे डिस्टन्स. बॉटम पासून G1 कितीवर आहे, 100 आहे, त्याच्या हाफ 50 mm. y2 कितीवर आहे, म्हणजे G2 कितीवर आहे बॉटम पासून, हा 300, त्याच्या हाफ म्हणजे 150. 150 प्लस हा 100, 250 mm. त्यानंतर y3 म्हणजे G3 चं डिस्टन्स किती आहे, हे 100 प्लस हे 300, 400 झालं, प्लस हे 25, 425 mm. आता एरिया A1 म्हणजे या सेक्शनचा एरिया 300 इंटू 100, 300 इंटू 100 किती येते, 30,000 mm स्क्वेअर. त्यानंतर A2 म्हणजे दुसऱ्या सेक्शनचा एरिया 300 इंटू 50, 300 इंटू 50 म्हणजे किती येते, 15,000 mm स्क्वेअर. आणि A3 म्हणजे तिसऱ्या सेक्शनचा एरिया 150 इंटू 50, 150 इंटू 50 म्हणजे किती येते, 7,500 mm स्क्वेअर. बरोबर, 9 व्हॅल्यू निघाल्या. आता फक्त फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचे आणि कॅल्क्युलेट टाकायचे. एक्स बार इज इक्वल टू काय येणार, A1 ची व्हॅल्यू किती आहे, 30,000, 30,000 इंटू x1 150 प्लस A2 15,000 इंटू x2 150 प्लस A3 7,500 इंटू x3 150 डिवायडेड बाय 3 एरियाचे ऍडिशन 30,000 प्लस 15,000 प्लस 7,500. हे कॅल्क्युलेट पुट करायचं. वरच्याला एक ब्रॅकेट डिवायडेड बाय खालच्याला एक ब्रॅकेट, किती येतं आन्सर, एक्स बार इज इक्वल टू 150 mm. बघा, फॉर्म्युला यूज करून पण सांगितलेलं त्याप्रमाणे आलं. तिन्ही व्हॅल्यू जर सेम असतील तर त्याचा एक्स बार पण काय येतो, सेम. आता वाय बार काढून बघूया फॉर्म्युला यूज करून. व्हॅल्यू टाकूया. A1 किती आहे, 30,000 इंटू y1 50 प्लस A2 15,000 इंटू y2 250 प्लस A3 7,500 इंटू y3 425 डिवायडेड बाय A1 30,000 प्लस 15,000 प्लस 7,500 किती येते. हे कॅल्क्युलेट पुट करायचं. वरच्याला एक ब्रॅकेट खालच्याला एक ब्रॅकेट, किती येते वाय बार 160.714 mm. ओके, हे आलं एक्स बार आणि हे वाय बार. आता हे डायग्राम मध्ये दाखवायचे आपल्याला, वेगळ्या कलरनं दाखवतो. आता एक्स बार 150 mm आहे. एक्स बार म्हणजे काय, हॉरिझॉन्टल डिस्टन्स, तिथं आपला असणार आहे व्हर्टिकल ऍक्सिस. म्हणजे 150 म्हणजे सेंटर मध्येच, बरोबर, सेंटर मधून व्हर्टिकल ऍक्सिस जाणार डायग्रामच्या. एक्स बार एवढ्या डिस्टन्सवर असणार आहे. इथं मी दाखवतो एक्स बार. आणि वाय बार म्हणजे काय, व्हर्टिकल डिस्टन्स, तर ते किती आहे, 160.71. आता इथपर्यंत झालं 100, इथपर्यंत किती आहे आपलं y2, म्हणजे y2 250 आहे, म्हणजे त्याच्या खाली असणार आहे आणि 100च्या वर असणार आहे, म्हणजे मधनं जाणार. बरोबर, अंदाजे काढायचे आपल्याला. बरोबर, जिकडे एरिया जास्त आहे तिकडे सेंट्रॉइड असणार आहे. मग याच्या इंटरसेक्शन पॉइंटला काय म्हणतो आपण, सेंट्रॉइड जी. आणि त्याचे इंटरसेप्ट काय असतात, एक्स बार कॉमा वाय बार. हे व्हर्टिकल डिस्टन्स म्हणजे वाय बार, बॉटम ऍक्सिस पासून. हा सेंट्रॉइडल वाय ऍक्सिस आहे आणि हा सेंट्रॉइडल एक्स ऍक्सिस आणि हा आपला सेंट्रॉइड. अशा पद्धतीचा 6 मार्कचा प्रॉब्लेम D.2च्या क्वेश्चन पेपर मध्ये विचार.